कुंडल आहे, गळ्यात कौस्तुभ मण्यांचा हार आहे, दंडावर मंगटावरती बाजूबंद आणि मणिबंध आहे, कमरेला तिहेरी मेखला आहे. समचरण विटेवर ठेवून ते सुंदर ध्यान भक्ती सुखाची शोभा वाढवत आहे. विठ्ठलाचं हे वर्णन खरोखरच अत्यंत अवर्णनीय असं आहे. भवसागर तरता कारे करीतसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवून या. भवसागर तरुण जाण्याची चिंता का करता? पलीकडे कटेवर हात ठेवून तो उभा आहे ना. भगवंतानं आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाहीये, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती केलेली आहे असं संतांनी म्हटलेलं आहे. पंढरीचा पांडुरंग याला ज्ञानमूर्ती देखील म्हटलं जातं. तो ज्ञानरूप आहे, तत्वरूप आहे आणि भावरूपही आहे. ही मूर्ती ज्ञानरूपाप्रमाणे ध्यानमूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य म्हणून हास्य, त्याचे डोळे हे ध्यानासाठी उपयुक्त असणारे आहेत म्हणून ध्यानमूर्ती म्हणून ही मूर्ती प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे अनेक सुंदर असे अभंग आहेत. अवघाची संसार सुखाचा परिण आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. तुळशी पानाचं महत्व आपल्याला सांगितलं की तुळस ही भगवंताला अत्यंत प्रिय अशी आहे आणि ही तुळशीचं पानच गोपीचंदनाच्या वरती कपाळाला लावण्यात आलेला आहे. आता तुळशीचा हार विठ्ठलाला घालण्यात येत आहे. अत्यंत साधा, भोळा आणि अत्यंत सुंदर असा हा अनुपम्य सोहळा आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळतोय. आपल्याला दूरदर्शनवरच्या या थेट प्रसारणामध्ये मानाचे वारकरी देखील दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होताना दिसते. पुष्पहार घातला जातोय. कंठी तुळशी माळ व्रत करा एकादशी. आता देवाला त्याचं रूप पाहण्यासाठी म्हणून आरसा दाखवण्याचं काम सुरू आहे. देव स्वतःचं रूप पाहत आहे. त्या आरशामध्ये देव स्वतःचं रूप पाहत आहे. आता देवाला धूप दीप दाखवला जात आहे. सुंदर असं केवढ्याचं गणेश देवाच्या डोक्याला सुशोभित करत आहे. आता देवाला अगरबत्ती धूप दीप अशा पद्धतीने धूप दीप देवाला दाखवण्याचं काम सुरू आहे. त्याला धूपारती असंही म्हणलं जातं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अभंगळ ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. आरती ओवाळली जाते, दीपारती, धुपानंतर दीप दाखवला जातोय देवाला आणि अत्यंत त्याचं रूप जे आहे ते अत्यंत नितांत सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळतं. पांडुरंग पांडुरंग. वारकरी संप्रदाय हा एकमेकांना इथं माऊली म्हणून संबोधतो. जात धर्म पंथ याचा विचार न करता सर्वजण देवाला नैवेद्य दाखवला जातो. पंचखाद्याचा हा नैवेद्य दाखवला जातो. आज एकादशी असल्यामुळे देवालाही उपास आहे आणि म्हणून देवाला वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा फळ खाद्यपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. संत नामदेव, संत चोखोबा, बंगा महाराज, नरहरी सोनार, सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत सेनानाथी, तुकोबा, एकनाथ महाराज, मुक्ताबाई, जनाबाई, निर्मळा, कान्होपत्रा, बहिणाबाई या सगळ्यांनीच या विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. देवाची आरती सुरू आहे. आरती केली जाते. छान असं विठ्ठलामध्ये उभा
भगवंताची आरती युगे 28 सप्टेंबर उभा विठ्ठलाची आरती झालेली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष या आघाडीमध्ये सुरू आहे. मानाचे वारकरी मुले दाम्पत्य या सर्वांनी मिळून आज विठ्ठलाची महापूजा केली आहे. हा रीतिरिवाज आहे की विठ्ठलाच्या समोर एकमेकांना हात घालण्याचा तो या ठिकाणी पार पाडला जातो. माननीय मुख्यमंत्री आपल्या पत्नीला आणि त्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्र्यांना हार घालून 7 जन्माची जोडी पुनश्च अजित करत आहेत. संत